विठाला 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 वरईलय चवाचं त्याचं थोबाड सडलं गुटके खाऊ खाऊ त्यांना धन लोक गुटके खात्याव. अरे गुटके खाणाऱ्याला मी सांगतो त्या 3 अक्षरातला मधला ट काढ आणि किती खा. काला इकात खायचं येडेवानी काही डोक्याचा भाग आहे की नाही. फुकाट ना फक्त थोडं सकाळी लवकर उठायचं. येड्या बाबळीचा लागल तेवढा खा बाकीचा प्लॅस्टिकच्या पिशीत घेऊन या. शिवाय त्यानं जसा माल खाला असन तसा गुटखा. गुलाबजामू खाले असतील तर सेंटेड गुटखा आणि पिठलं खाला असन तर गुटखा. रोग झाला तुम्हाला. समजा हे शेतकरी तर बायकोच्या बाबतीत लय भामत. लुगडे फाटत आले का बायको म्हणतो तुझ्या बापाला भेटून ये. लुगडे आणायला लई कोडगा. शेतकरी लई कोडगा. एक ध्यानात ठेवा शेतकऱ्यांनो, अजून 5 वर्षानं तुमच्या शेतात मजूर गाडीवर कामाला येणार आहे. आताच येत असं 5च वर्ष थांबा. तुमच्या शेतात मजूर गाडीवर कामाला येणार आणि बांधाला गाडी लावणार आणि मालकाला म्हणणार त्या टोई. मालक म्हणणार मी बसेलच आहे तू कवा ये. याचं कारण आहे आपल्याकडे कष्ट करण्याची प्रवृत्ती राहिली नाही. आई बापाचं ऐकायचं नाही. आपल्याच्यानं होत नाही. आता काय कळत कोण नाही. शेतकऱ्याची तशी बिगर शेतकऱ्याची तशी. शेतकऱ्याचा तू हा ती फणीला फण किती बा शेतकऱ्याच आणि बारामतीची ती. अरे उत्तर राही त्याच्यातच आहे ना. ती फणीला 3 फण. शेतकऱ्याची लई चित्र. अहो एक पाहिलं मी आता मुसक्या सगळं पहिलं पाणी येईल ती मुसके तशीच. मी आलो तिकून म्हणलं मुसके नाही सोडले तो मला महाराज टाकीत पाणी घाणे. मला वाटलं गाळून पितील. अशी खोडीची ती शाळेतली तशीच. कितवीला आहे तू? ए बरे कितवीला आहे तू? 5वीला आहे का? बादली भर पाणी काढाय 30 फूट वर खण लागत. अर्ध्या बादलीला किती रे? 15. पाहिली तारा काला कौल बोकांडी घ्यायला गेला का 5वीला. नागाल मास्तर हात बुल मारली घेण्या नेण्याची आहे का तारा. 5 साध्या गोष्टी कळत्या का माणसाला. तेव्हा हे कितीला हे मधलं ते तुमच्या मागचं हा तेच कितीला आहे तू? हा कितीला उभाच राह. जाऊ दे आता. हा 6वीला. 1 किलो लोखंड आणि 1 किलो कापूस. जड काय रे लोखंड. बस गाडी बस. जमला कार्यक्रम. लय हुशार. शक्तिमान कधी राहत रे पिंटू? अय बरा शक्तिमान कधी राहत? शक्तिमान कधी राहत? रविवारी दुपारी किती वाजता? करेक्ट. बस खाली. रंगोली कधी राहत? रंगोली 6:15. सुबह सवेरी कधी राहत रे? तू हा आणि छायागीत 1 आणि चित्रहार आणि मराठी सिनेमा रविवारी किती वाजता? 4 वाजता. आणि सुराग सोमवारी किती वाजता? 10 वाजता. लाज वाटते का सांगा? लाज. अख्या मालिका पाटील लोखंड जड म्हणतय. केवढा अवघड कार्यक्रम. आणि याला सगळ्यांना तुम्ही जबाबदार आहे. महिला हे सगळं वाटलं तुम्ही केलंय. हा सगळा जाहिरातीचा माल आहे. हा कलर टीव्हीचा. समजणं न उमजणं वाटलं झालं. कोणाला काय कळत नाही. 29 फेब्रुवारी किती वर्षाने येत रे?
29 फेब्रुवारी किती वर्षांनी येत? बाकी ना बोल किती रे? बाकी ना का वजन आणू किती रे? 3. किती वर्षांनी येत रे 29 फेब्रुवारी? त्याला काय माहिती. जमला कार्यक्रम. किती वर्षांनी येत रे 29 फेब्रुवारी? घेतलं वजन आणून. कोण कुठं कशी शायनिंग हाणीन आणि तेवढंच येत असेल बरं का, लय येत असेल असं काय नाही. 29 फेब्रुवारीचा एवढा मोठा गोळ आहे. आणि 1995 साली जिनेवरून पडलेली नटी कोणती रे? करेक्ट, कोणतरी सायने पा. वा, जशी मावशी होती त्याची दिव्या भारती. पाहिले ना फळ. 29 फेब्रुवारी 4 वर्षानं तर त्याला लीप वर्ष म्हणतात. इतिहासात आहे का डोक्यात? नाही. आणि 7 वर्ष झाली नटी मरून. कशाचा परिणाम आहे हा? सूर्यन हा जयद्रथ. पोरही तुमचीच आणि उत्तर देणार रे तुम्ही. असं जर चित्र असलं काला वाटलो होईल ना रे तर राहील. आणि आता काय राहिले? यांच्या मालिकाच्या मालिका पाड झाल्या. आणि आई म्हणते आमचं पोरग इतकं हुशार ना, चटाचट पप्पांना हाणतो. हे रे आई, अशी चौकात पुतळे बांधव तुमची. हे रे आया, हे रे आया, हे रे बाया. धडाय नाही धडवाय नाही. शब्दच पहा किती सुंदर आहे. आया बाया, आया बाया म्हणजे धड आया नाही नडवाय नाही. रोग झाला आया बाया. माझं म्हणतं ना बसले बसले आया बाया. अरे काय शिकवावं? एकाजीचा बाईनं शिवाजी घडवला. हो पहा, एकच घडवला. हो, पण सगळ्या महाराष्ट्रात वाढदिवस झाला की नाही? पोरं जास्त लागत आहे. समाजासाठी केल्याची पावती मिळत असते तुम्हाला. एक ध्यानात ठेवा, सेवा कोणती करा? राजकीय सेवा करा, देश सेवा करा, राष्ट्र सेवा करा, पितृसेवा करा, मातृसेवा करा, कसली सेवा करा, पण तिचं फळ देव दिल्याशिवाय राहत नाही. जेव द्यायचं त्याला द्यायला देतोच, कुणाची कीर्ती राहते. मग अशी मुलं घडवली. जर एकच घडलं गावा मिळून तर गाव बदलत. तुमची किंमत तुम्हाला कळत नाही. आमच्याकडे तुम्ही अकोला संगमनेर नगर डिस्ट्रिक्ट मध्ये कुठं विचारा, ते फक्त म्हणा बारामती सारखा एरिया नाही. मी म्हणलं ही लोक करतात काय? कारण मी 2-4 वेळा रातचाच येईल. दिवस कधी नाही, पण रातचा जेव्हा मी येतो ना साई कायम तारकटीर मंडळी हो. मग काय करते? ते कोटी रुपयाच्या शरीराचं मातेर करतात. कुणीतरी कुणाच्या तरी नावावर आणि पुण्यावर जगतो. तुमची बारामती नाही म्हणत, शरद पवारांची बारामती. आणि बारामतीचे शरद पवार. मग तुम्ही कशी पाहिजे? हाय तसेच कशी? सकाळी गण लावायचं आणि गाडात पडतात ऐटू असं. साधी गोष्ट त्यांना तेव्हा. कोणाच्या नाव? समजा मी आता इंदुरीचा आहे, मी कधी गावातही नाही, पण मला कुठला म्हणताय? इंदुरीकर म्हणताय. साधी साधी गोष्ट त्या. मग मी कसंही कीर्तन केलं तरी इमेज माझ्या गावाची. जेव्हा महाराष्ट्रभर उभ्या महाराष्ट्रभर जेव्हा एखाद्या व्यक्तीचं नाव होतं तेव्हा ती इमेज कुणाची असते? आपली, आईची, बापाची, गावाची, भावाची, नातेसंबंधाची. आणि ही किंमत भक्ती केल्याशिवाय नाही. पितृवचन सेवा. म्हणून आज पहा तुम्ही व्यायामशाळा आपलं वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन ज्याने केलं अनंतराव पवार व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा वाढदिवस साजरा झाला. माणसं किती दिवस जगली याला किंमत नाही. कशी जगली? बस बस खाली बस खाली बसा. कशी जगली याला फार मोठी किंमत आहे. मग तुम्हाला आम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर निश्चय करा. काय? आज पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बसलेल्यांनी निश्चय करा, गुटखा खाणार नाही, उंडा घेणार नाही, घटस्फोट घेणार नाही, आणि माझ्या संपत्तीतला काही भाग तरी मी राष्ट्रासाठी वापरल्याशिवाय राहणार नाही.
याच्यापेक्षा दुसरा अभिष्ट चिंतन काय असू शकतं? आणि एक मागू शकतो, जो माणूस शेतकऱ्यासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी, सगळ्यासाठी सर्वस्व घालतो, त्या माणसाला आपण देवाजवळ आयुष्याची भरभराटी सोडून काय मागू शकतो? आपल्याकडे तर देण्यासारखं काही नाही. आपण फक्त दुसऱ्याला आशीर्वाद देऊ शकतो. तोय बी चांगलं करता येत असेल तर आपण एकच करू शकतो, देवा 61वी झाली, 100वी सुद्धा आमच्याच हाताने होऊ दे. आणि जसे आतापर्यंत लढत आले तशी पुढची लढण्याची शक्ती बाकी भगवंतानं आमची कमी करू दे. पण जो माणूस दुसऱ्यासाठी लढतो, देशासाठी लढणाऱ्याला सैनिक म्हणतात, देश सेवक म्हणतात, देशभक्त म्हणतात. नुसतं सीमेवर लढणाऱ्याला देशभक्त म्हणत नाही, लढणाऱ्यांना लढायला लावणाऱ्याला सुद्धा देशभक्त म्हणतात. प्रत्येक गोष्ट आहे, तो कारखाना असेल, ती संस्था असेल, ते सगळं असेल, त्या पाठीमाग नेतृत्वाची फार मोठी गरज असते. आणि त्या नेतृत्वाला साथ देणं एवढंच आपल्या हातात असतं. आपल्याच्यानं काही होणार नाही. आपण उभा रेलगड पाडाय बसलोय, आपलं डोकं खास, आपल्याला एकत्र कुटुंब सुद्धा पावत नाही. वाहिलं काढीन तवाच हा डबलच्या असं काम करीन, तिकडे इकडे इकडे. मग या पवित्र दिवशी हा 61वा वाढदिवस आहे. तुमचं भाग्य समजा का तुमच्या पवित्र मातीमध्ये अशी रत्न जन्माला येतात. कुठेही माणसं जन्माला येत नाही. पवित्र तो देश पावन ते कुळ ते हरीचे दास जन्म घेते. कोणी कुठं जन्म नाही घेत, ध्यानात ठेवा. महाराष्ट्रातल्या मातीचा कण ना कण संतांच्या पायानं पवित्र झालाय. या महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी निर्माण झाली, या महाराष्ट्रात गीता निर्माण झाली, या महाराष्ट्रात भागवत निर्माण झाला, या महाराष्ट्रात ज्ञानोबा जन्माला आले, या महाराष्ट्रात राजा शिवाजी जन्माला आला, या महाराष्ट्रात तुकोबा रायासारखं अमौलिक रत्न जन्माला आलं. म्हणून तर या महाराष्ट्राची परंपरा चिरंकाल टिकणार आहे. आणि ती टिकवणारी माणसं, कुटुंबात एक जन्माला चांगला आला तर त्या कुटुंबाची किंमत महाराष्ट्रभर होते. आणि घरात एक नादान जन्मला त्याच्या 3 पिढ्या नरकात गेल्याशिवाय राहत नाही. ध्यानात ठेवा, ज्यांनी आपल्या आईबापाला त्रास दिला त्यांच्या 3 पिढ्या नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला पवित्र दिवशी वाक्य सांगतो, ज्यांनी ज्यांनी आपल्या आईबापाला शिव्या दिल्या त्यांच्या तोंडात जर नाही किडे पडले तर आपलं कीर्तन मरेपर्यंत ऐकू नका. आयुष्यात देव तुम्हाला माफ करणार नाही. देवाची मीटिंग झाली, देवाने ठरवलंय हे बिगर माळकरी जे गावाळे, हे माळकऱ्यांच्या फार मुळा उठत, हे 2001 संपेपर्यंत ठेवायचं नाही. आकाशवाणीवरील बातम्या संपल्या, या ठळक बातम्या, आणि ते जाणार. तसे नाही गेले तर येडस वळून इंडो सालपान घेऊन जाणार, ते खोडीने जाणार, ते हातानं मारते. आता पूर्वी लोक वयानं मारायचे, आता हातानं मारायला. काय धमक राहिली? बाबा किती वय झालं तुमचं? 77. 3 पोर हानीन ना अजून. पहा आमचं हे 16 ते 22 गावाळ अख्खं बळ त्यांच्या केसानं गेलंय. झिपरे वाढवायच्या, गुटके खात बोंबले टिंडायचे, दुसऱ्याच्या वरातीत नाचायचं. बँड बंद झाला तरी अंग आली तो वाजव 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 वाजव. मग दुसरा म्हणतो गप बँड बंद झालाय, तुम्हाला चाय कळलंच नाही बा, एवढा कामातून गेलाय. अरे दारू पेल माणूस जर दुकानातून निघताना पाहिलं तर असं तोंड झटकीत, जसं भटकावलंय कोणी. परत नाही झक मारायचा, परत नाही झक मारायचा, आणि उतारली का जी झक मारायची ती मारितोच. अरे दारू पाडायचा गुळ जर पाहिले तर कुत्र सुद्धा लगवीची जागा बदली. दारू कोणती प्या? टँगो प्या, खजुरा प्या, डिप्लोमॅट प्या, आरसी प्या, ओशी प्या, शिवनेर सोड प्या, थ्रेक्स प्या, रम प्या, विस्की प्या, डबल घोडा प्या, ट्रिपल घोडा प्या. वरून वास येऊ नये म्हणून पुदीना हरा खा, नाही तर आमच्यावर शंका घ्या, एवढी नावं पाठ कशी? अशी खोडीची आमच्या लय मुळा उठेल. पण ध्यानात ठेवा, आज आमच्या बोलण्याचा राग येईल. आम्हाला काय तुमच्याकडे पावशेर तांदूळ मागायचे नाही.
पण जीवनामध्ये तुम्हाला जर असं मोठं व्हायचं असेल तर काही पथ्य पाळावीच लागतील. व्यसनापासून माणसानं दूरच राहिलं पाहिजे. अरे पोरीच्या बापानं तुझ्या ताब्यात पोरगी दिली तर तुम्हाला कोटी रुपयाच्या शरीराचं मातेर दारू पाई केलं. अरे काय ते दारुडी, लोकांच्या खिशातल्या पैशाची प्यायची, लोकांची फटकी खायची. कोणत्या गाठे ती प्यायची आपल्या पैशाची. आणि मोठ्याली माणसं म्हणतात तुला 5ची पाहिजे, तू त्याला शे दे. ते 5ची प्यात त्याला शे देत. ज्यानं पैसे देते गेले निघून. बरगाडी यायच्याच मोडल्या. आणि मरणाचा आणल्यावर आज सकाळी मला पुन्हा नाहीत. केवढा येडेपणा आहे. कोटी रुपयाचं माथे. काय करतील हे आता, काय करतील. जीवचा लावा आणि बाबा सुद्धा नीट ठेवलं नाही. बाबा सुद्धा टपरीवर टांगला. 1.5 रुपयाला बाबा. नीट ऐकायचंच नाही. पहा तुम्ही, एकानं 1 सांगितलं का 2 करीत, 2 सांगितलं का 3 करत. चांगला विचार करा. जसे जुने म्हातारी टाप मारी त्या बा 3 पोरं झाले. तुम्ही माझ्या बायकोशी बोलत नव्हतो. खरंय. कसं शक्य. माणसात बोलत नव्हतो का, बोलतच नव्हतो. प्युअर टापे नाही. ध्यानात ठेवा. दारुडी चित्रले राहत्या. एक माळकरी मिळालं आणि त्याची प्रेत यात्रा काढली. 2-4 पियाताड आली पुढून. त्यातला एक म्हणला दिंडी गाजी रे. तो म्हणला दिंडी नाही फळ, माळकरी मिळालाय. आम्हाला कुठं चालवलाय. आता माळकरी कुठं नाही ते जुगार खेळाय नाही रे. तुम्हाला जाळाय चालवलाय. आम्हाला का रे, माळकरी मेल्यावर जर असा नेत्यात तर पियाताड मेल्यावर कसा नेते. पा डोकेबाज. तुम्हाला पियाताड मरू देत खरं. आता पियाताड माराय काय टाइम लागत. कॉकटेल झालं म्हणजे मिळालं, गारठलं म्हणजे मिळालं, पाणी कमी टाकलं म्हणजे आग पडून मिळालं. पाणी कमी टाकलं आग पडत. हे मॅच सांगायचं का. तुम्ही चांगली पोटकिडी ना त्याच्यातली. हा. आणि माळकरी मेलं. यांनी नव्या कापडाची झेंडी शिवली. मोकार टाळकरी मोकार. आता पेताडांना का मेंबर कमी. मोकार टाळकरी मोकार पाखवादी. आणि प्रियत उचलायच्या टायमाला एक जण म्हणला एखादा ड्रम आण. म्हणला का आला टाळकऱ्यांना. पेताडाची मौत ना. यांनी मोकार पाजली. झेंड्यावाली तो उड्या मारीतच घरी निघून गेले. पाखवादे बी पुढे पाखवात माग टाळ्या वाजवायच्या. त्यांचाही कार्यक्रम बिघडला. प्रियत उचलायच कोण नाही राहिलं. सगळी टाईट होऊन गेली. 5च राहिली. 4 खांदे करीन 5 माडक्यावाला. ते हॉटेलाच्या गल्लीनं निघली. आणि मग एक जण म्हणला लय भूक लागली रे. मग तो म्हणला सांग 1 वडापाव खाऊ. त्याने हॉटेल पुढे प्रीत उभं केलं आणि गेले हॉटेलात. वडापाव देऊन कोण रेटलं आणि उठले. हॉटेलवाला म्हणला हे पैसे द्या. हे म्हणले कवा नाही म्हणलो. बाहेर मालक उभा आहे त्याच्याकडून घे. त्या हॉटेलवाला आलं बाहेर. याच्या कपाळाला ठोकळा, तोंडात तुळशीची पानं, असं मॉडेल उभे करेल. हॉटेलवाला म्हणला ए बावळे हो अजून 100-100चं कापण ये उचला. अशी खुडीची हे साधे नगिने नाही. तो कोणाला नाव ठेवती नाही. जे समाजासाठी तर फडत त्याच्यात लय मुळा उठत. लोकांचं असं वैशिष्ट्य आहे जे काम आपण केलं काही खाले असते ना. आणि लोकांचं ठराविक लोकांपाशी चालत. तलाट्याकडे चालत नाही, वायरमॅन का चालत नाही, ग्रामसेवक का चालत नाही. पण बाबाला आणि पुढाऱ्याला एक गाबाळ सोडितच नाही. आम्हाला आमच्या तर लय मुळा उठे. आणि आमची हवस पेताडांना नाही.
हा आमची हवस प्याताडाला लई. हा माळ नाही, गण नाही, देव नाही, धरम नाही, पण आमच्या मुळा उठ ना पेताड खोडीची लई. एक बाजारला गेलं गोड्यावर बसून, मी काय सांग गोड्यावर बसून गेलं, गोडं नदीला चरायला सोडून दिलं. गोडं नदीला चरायला सोडून दिलं, ते बाजार करायला गेला. आता त्याचा बाजार काय राहणार आहे, ते का खोबरं खार का आणते. चाललं काळ्या पिशी छटा घेऊन आलं, ते घोडं जाम चरलं आणि घोडं इतकं इनामदार होतं. मालक बसला तर घोडं घरी निघायचं. हे गेलं गोड्यावर बसलं, मग नीट नाही बसू, उरफाट बसलं. तो आणि तिकडं हे इकडं बसलं. घोड्याला माहित होतं बसलंय ना, चला पिश्या तशाच हातात. हालत हालत आलडत गेलं, पिश्या गेला फोडून. घोडा गेला घरी. पोरं पळत आली, म्हणली दादा आले, दादा आले, दादा आले, दादा आले, दादा आले. आता त्यांना वाटलं खायला प्यायला आणला असून, ह्याच्या हातात पिश्या नाही. पोरं म्हणली दादा, हो दादा पिश्या पडल्या का हो. तो म्हणला पोरं हो, नुसत्या पिश्याच नाही पडल्या, घोड्याचं मुंडकं सुद्धा गेलं रे. पातारा आता घोड्यावर फाट बसेल आणि घोड्याचं मुंडकं गेलं. अशी खोडीची ती दारुडे लई स्पीक. काय करतीन. 2 दारुडे रोडनं निघाले, रोडवर बल्ब लावला होता. एकानं पोल क पाहिलं आणि पोलला बल्ब होता. म्हणला रामभाऊ झोपला रे. पोल तसाच. तो म्हणला नाही रे, वरच्या मजल्यावर लाईट आहे, अजून जागा असून. मग खाली एक होता, ते म्हणला हाक मार. मारली ना हाक. पोल कुठं हलतोय. आम्हाला तसं नाही हालायचा. दगड हान, घे दगड हान पोलव, घे दगड हान पोलव. तेवढ्यात एक दगड बल्बवर बसला, बल्ब फुटला आणि अंधार झाला. तो म्हणला चाल आता शिक झोपलाय. पायी चित्र असे नाही. भांबील गिरायक 4 जण गांजा पिलीन देवळात आली आणि म्हणले देऊळ फिरले. मग एक म्हणला काढ कपडे आपण सरळ करू. 4 गडी अंडरपॅन्ट भिडले देवळाला. मरणाचं वाटलं. निम्या रातपूत, निम्या रात्री चोर आले, कपडे गेले घेऊन. यांचा तडाखा चालू. तांबडं पुठायचं आम्हाला एखादा गांजा उतरला, म्हणला आपले कपडे रे. तो म्हणला मूर्ख आहे का रे तू. अरे आपण गावात आलोय, कपडे मळ्यातच राहिली. त्यांना असं वाटलं मळ्यातून देऊळ उठीत आणले गावात. अशी नगी नाही ती. काही काही साधे स्पीक आहेत का, समजत तर काय नाही. कृष्णानं आईसाठी, आई वडिलांसाठी, जेल मधून सोडवण्यासाठी पूर्ण अवतार घालवला. याला म्हणायचं पितृवचन सेवा. आपण आता कृष्णाने सगळा अवतार आई वडिलांना जेलमध्ये सोडवण्यासाठी घालवला. आपण ठेवून द्यायला सुरुवात केली. आपण फास्ट, आपण मूड मध्ये आलो तो म्हणतो म्हातारं का हाता घालून काढाव काय न, काही तर काढू नाही मोकळे झाले. लय बोला त्या भारी. एक झिपऱ्या वाढेल माझ्या देखत बापाला म्हणतोय माझ्यासाठी काय केलं. मी म्हणलं काही केल्याशिवाय झाला का. समजत का नाही. काय जन्मदात्या आई बापांच्या सेवा सुद्धा यांची जन होती नाही. अरे जितकी आईची सेवा करतो तेवढी राष्ट्राची करावी, तेवढी देशाची करावी. कारण भारत माता, भारत माता, भगवद्गीता माता, गीता माता आहे. सगळ्यांना माता नाही. भारत माता, गीता माता, कौसल्या माता, जिजा माता, कैकई आई. कैकई माता आहे अजिबात नाही. कैकई आई, हो सुमन बाई, दांगडा बाई, गोंडा बाई, कौसल्या माता. इथं ध्यानात ठेवा. लक्ष्मीबाई, लक्ष्मीबाई. आता यांची नावं तर विशेष नाही. रोशना. 1.5 महिन्यात नवरा घरी कोण गावाला राहायला गेला, वाढवली अख्या वाड्याची.
रोशना तेजस्विनी. अहो एका पोरीचं नाव वाचलं मी, तेजस्विनी. ढेकळा सापडा ना पोरे का ढेकूळ. एवढी काळी पोर बॅटरी लावून पाहायची पाळी आली. तिची आई म्हणली तेजस्विनी. मी म्हणलं ही का फक्त आमुष्यालाच चमकती काय ना, काय नाव आहे आई पा. हो एका बायला लय पोरं झाले, पोरगीच म्हणे इकून तिकुडी एक पोरगी झाली, तिचं नाव ठेवलं तिने फजिती. आणि बाई पोरगी घेऊन दिंडीत गेली ना, आणि आळंदीला पोरगी चुकली. बाईच्या डोक्याचा पदर खाली येईल, केस इसकटेल, निघालीला बाई रस्त्यानं. जो बाबा भेटन त्याला म्हणायची ये बाबा ये बाबा ये बाबा, माई फजिती पाहिली का. तो म्हणायचा मीच गार ठून मेलो, तू फजिती पाहू काय. ये बाबा ये बाबा ये बाबा, माई फजिती पाहिली का. तो म्हणायचा तू इथून काळ कर. काय फजिती पाहिली, काही नाव ठेवायची. एका बाईला उषा नावाची मुलगी, 3 वर्ष झाली, 4-5 वर्ष झाली तिच्या लग्नाला, एकही पोरग नाही तिला. आणि कीर्तनकार नेमकं तिच्याच घरी मुकामी गेलं. बरं कोणालाही खरं सांगावं, पण तिघांना सांगू नाही. बाईला बाबाला नाही आला. लई खट्याळ गिर ग तिने, आम्हाला तर सांगूच नाही. हा आणि यांना तर तुम्हाला हात जोडून सांग. आता तुम्ही जॅम होईल त्याच्यात, लई बेकार काम. त्यांना विचारून पहा ना, कोण म्हणलं मला काय माहिती. पण सकाळी पाप्याच दादा बोंबलत होत, गेला पाप्याच दादा नंबर. माणसं फुगी राहिले हो. आता आम्ही तुम्हाला किती जरी खसकावलं तर तुमची बायको जेवढी तुम्हाला खसकिती तेवढी आम्ही खसकू नाही. पण तुम्ही संसारात कोडगे झाल्यामुळं संध्याकाळी त्याच घरी मुक्कामाला येत्या. सकाळी जाते हातपाय आपटीत, पण संध्याकाळी त्याच घरी येत्या. अहो बायको साधी बोलती का. मूड मध्ये आली तर नवऱ्याला म्हणते बावळटच दिसता. हा म्हणतो तसंच तू काय कबूल झालं होते. काय काय बाय तर म्हाताऱ्याला म्हणत्या काय ठोकळ्यासारखा पाहतो. म्हातारा म्हणतो ठोकळा म्हण नाही तर दगड म्हण, म्या झकमारी केली मला वागणं जे. एवढे खसकिती तरी गप्पा गप घरी येतं का नाही. आणि आता एखाद्याला टाळ करायला म्हणा, बरं टाळ नीट वाजव. हा पा हा टाळ. तुम्ही आपल्याला भाजनात यायचं नाही. हे भजन हे लफडच नको. मग काय आपण एकच ठरवलंय, कोणचं 1 नको 2 नको, 5 वाजली 5ची प्यावा, अंगणात पडावा, हातराय नको, पांघराय नको, तोंड वाशेलच्या वाशेल. रात्री कुत्रा आलं 2 वेळा कार्यक्रम करून गेलं. सकाळी उठले अपवानला म्हणला दारू का खराट निघाली का काय रे म्हणला. एवढी फुगीर माणसं इकडं फुगीर आहे, पण संसारात आहे का नाही. अरे खरे संसारात फुगीर राहणार. ज्ञान कमवायला लीनता धरा, व्यापार करायला नम्रता धरा, भूतांची दया धरा, आणि आपल्या आई वडिलांच्या नावाचा उद्धार करा, तरच तुमचे मोठाले वाढदिवस होतील. कोण करत कोणाचा. चला पुढे. हो उषा नावाची मुलगी कीर्तनकार घरी गेले, ते श्याम व्हायला होतं कीर्तनकार. त्याने कपडे काढली, लुंगी गुंडाळली, झोपायचं तर ती बाई अशी दारात उभी होती. त्या कीर्तनकाराला झोपायचं तर त्याला पांघराय होतं, पण डोक्याखाली घ्यायला काही नव्हतं. तो त्या बाईला म्हणला बाई हो बाई उषाला काय आहे का. ती बाई रडायलाच लागली. ती बाई रडायला लागली, याला वाटलं आपला झोपायचा का रॉंग नंबर लागला हे कळा ना. उद्योगच झाले. म्हणला बाई पण खरंच उषाला काय आहे का. तिनं तिचं तोंडच झोडायला सुरुवात केली. बरं कपडे बदलेले होते, निघूनही जाता येईन. आणि रातचं बाबानं घर बादलावलं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. तो म्हणला बाई खरंच उषाला काय. तिनं पार पसरूनच घेतलं. तसं आता एक जेवण निघालंय पा उभ्यानं खात्यात. त्याला काय म्हणते बुफे. हे रे बुफे. आता एक नवीन जेवण निघणार आहे पुढच्या वर्षी, पसरे जेवण.
हात वापरायचेच नाही, फक्त पसरायचं. निम नाकात, निम तोंडात, निम मानाला, पोटाव दाबईल दडपलंय बी पसरे जेवण. अरे काय बुफीन काय फपी, काही येडेपणा निघालो. अरे मांडी घालून नामस्मरण करून खावं. पहिला घास कृष्णार्पण म्हणा. उदर भरण बुद्ध्या फुकाट भ्रष्ट झाल्या का? बुद्ध्या तरी राहिल्या का? एवढी मोठी एकादश होती झाली काल, तरी काही शिंगरांना काल एकादश नव्हती. एवढी धोड जन्माला येईल काही साधी येईल नाही जन्माला. लई चित्र काही तर मर्य पोत दुसऱ्याला तकलीफ करत्या. हो मी मागाशी सांगितलं ना, काहीचे हात धोड राहत्या. एक बाजारात गेला त्या बायला मला वांगे दे, ती म्हणली 3 रुपये. आम्हाला जमणार नाही. ती म्हणली का रे भाऊ, तीनदा म्हणतो दे दे, काय भानगडी? तो म्हणला बाई माझा हात पाठीला लागलाय, 3 मिनिटात पाठी खपन. ती म्हणली खपायचं मरू दे, पण तू या हातात असं काय? तो म्हणला काय? म्हातारा मेल्यावर 10व्याच्या आत म्या 12 एकर जमिनीचं वाटोळ केलं, तू या पाठीवर वांग्याचा काय हिशोब आहे? अशी द्वाडीत काही. पण तो माणूस तिला म्हणायचा बाई उशाला काय आहे का? ती लईच बॉम्बलायला लागली. हा म्हणला पण खरंच उशाला काय आहे का? ती लईच बॉम्बलायला लागली. खरंच उशाला काय आहे का? ती म्हणली बाबा पाहुण्याला पोटापुरता पगार आहे, 30-40 एकर बागा इथे, 65 लिटर दूध जाते, पण 4 वर्ष उशाच लग्नाला झाले, अजून उशाला काही नाही. तो म्हणला तू उशीर लोट मला डोक्या खालची लागती. नाही चित्र काय स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. आता 3 भक्त्या झाल्या. देवाचं काम, आई वडिलांची आज्ञा, आणि तिसरी सेवा सेवापती. पती याचा अर्थ काय? नवरा. आता त्याची सेवा तुम्ही करू नका, तुमचं बजेटच हो केली. आता किती बाया नवऱ्याच्या पाया पडत्या, कधी असली तर बोटवर करा, तिचा सत्कार करू आपण. तुम्ही पाया पडल्या ते, पण हे त्याला ऐकीचे पाहिजे ना. हे जर 5च्या पुढे लिजिम खेळत येत्या, गाडी आड गडी नुसता हलगडतच येतो. यांच्या काय पाया पडत हा खड्या वाघ कवा येईन डरकळ. आणि सांभाळताना तर लय भारी सांभाळी ते. आया माझे छकुल्या, माझा बाबड्या, माझा सोन्या, माझा दादा. आणि आजीला तर लय पुळका पोर सांभाळायचा. माझं छकुल्या, माझा बाबड्या, माझा सोन्या, माझ्या वाघाचं पिलू. आणि वाघ दिशी पेल रे दिशी पेल, आखी नाडी गुडघ्यात गुथेल, लघवी करेल, मागून पुढून गाडीनं भरेल. वाघ येड्या बाबळीतून निघेल आणि माया वाघाचं पिलू. अरे वाघाचं पिलू अशी नेबळाट वाघ राहते. काही म्हणायचं माया वाघाचं पिलू. हो हाका वाट ढरकळत येईल. मग नवऱ्याला सुख मिळावं म्हणून बाईने आता ते प्रत्येक गुरुवारी निघाले पहा ती महालक्ष्मी. कोणत्या घरात जाते गाढवा, तिचं रंग पुढं पुस्तक ठेवेल, लक्ष्मीनं मेकअप करेल आणि लक्ष्मण पेल. आला 5च्या पुढं लक्ष्मण चौरंग फेकेल. पा लक्ष्मण. नवऱ्याची सेवा करा, पण कशी? माझा नवरा मरणार आहे हे माहित असताना सुद्धा सत्यवानानं सावित्रीनं सत्यवानाशी लग्न केलंच. माहित होतं तिला. कोण त्रास देत एवढा? अरे 2च तफावती पहा. आता लांबच का आला, इथून पुढं कोणलाही पोरी द्या, पण लई जड जाईन, पण बोलतोच. पुन्हा नाही बोलावलं तरी चालू, पण ह्या शेतकऱ्याच्या पोऱ्यांना पोरी देऊ नका. एवढी भामटी मंडळी 70,000 रुपये हुंडा घेतात, पुरीच्या बोकांडी शानाच्या पाट्या देतात.
वरून बायकोला दम देतो, मोटरसायकल घ्यायला 20,000 रुपये घेऊन ये, टोनगा घे टोनगा, आणि त्याच्या गळ्यात घंटी बांधून हिंड. अरे तू गडी एक हायवा नाही, फार मरायला लागली तरी म्हातारी म्हणते माई मांडव परत नाही करायला लागत होते. असा उचलून टाकाव मांडव. काय मांडव वाटत नाही. अरे तुम्हाला साधं वाटलं पाहिजे. अरे तुमच्या अंडरपॅन्टी सुद्धा पुरीच्या बापाने घेतल्या. बस त्यात अंडरपॅन्टी घेतल्या ना, माना हलवाय काय वाटत आहे का? केवढ्याला मिळती अंडरपॅन्ट? पार चट्ट्या पट्ट्याची घेतली तर कोई बी उठाव 8 रुपया. ती सुद्धा कोणी घेतली? पुरीच्या बापाने. कितव्या वर्षी? 22व्या. त्याच्या अगोदर बिगर अंडरपॅन्टचा होता का आगळी? आणि लोक म्हणते पार्टीला तगडी काही रीत लोटायची का त्याला अंडरपॅन्ट मिळालं. अरे तुमच्या घरातल्या पकडी सुद्धा पुरीच्या बापाचे. पकडी कुठून आणल्या तुम्ही? केवढ्याला मिळती? 15 रुपयाला. अरे झोपात येतं तुमच्या डोक्या खालच्या उश्या सुद्धा पुरीच्या बापाचे. त्याच्या अगोदर का डांबरीवर झोपत होते का? मी तर म्हणतो ना, प्रत्येक लग्नात भांड्याचा टेम्पो पलटी व्हावा आणि हे वराड हांड्यात मुंडके गुथून मारावा. एकही जीद गावात येऊ नये. वाटत नाही काय? हो, आपल्याला बहीण नाही, आपल्याला माऊस बहीण नाही, आपल्याला आत्या बहीण नाही. अरे एखाद्या बापाला जर 7-8 पुरी असल्या तर तांबड्यात मरण ना. हो, काय साधी गोष्ट आहे का? किती लग्न केले बाबा तुम्ही पुरींची? 1-2 परत वाचणार आहे. लग्न म्हणलं तरी तुम्हाला घाम येत असेल. साध्या कार्यक्रम आहे का तो? अहो एखाद्याला 5-6 असले तर केवढा अवघड कार्यक्रम आहे. पहिलीचं जमात आहे, पहिलीचं होतंय नाही तर दुसरी लग्नाला येते, दुसरी लग्नाला येते नाही तर पहिली बाळातपणाला येते, पहिली बाळातपणाला येते नाही तिसरी निघून जाती, तिसरी निघून येते नाही तर पहिली घटस्फोट घेते, पहिली घटस्फोट घेते नाही तर चौथी पळून न जाती, ती सापडते नाही तर 5वा जावा येतो आणि मामालाच घेऊन जातो. हा कार्यक्रम साध आहे? वाटत नाही का काही? वाटू नये आपल्याला काही? अरे हा चिंतनाचा विषय जरा याची फ्रीज आपली. अरे पुरीच्या बापाचे आभार माना, तुमच्या घराण्याची राखली. पुरीच्या बापाने पोरगी जर दिली नसती तर पोर गोसाई झाला असत. खात कोण या उगाळाला? आणि आता लोक शेतकऱ्याच्या पोऱ्यांना देतीच नाही पुरी, फार जाम झाल्या ती. आणि हा पुरींचा दोषी. कोणी झालं तुम्हाला हुंडा देऊन लग्न करायला? काय रोग झाला तुम्हाला? नाही हुंडा मागणार अशी लग्न करायचं नाही. काय होईल? अहो 5च वर्ष थांबा, पुरींच्या बापाला मरणाचा हुंडा मिळणार आहे. पुरीच नाही आता या मंडळीच्या डोक्यात फार गणगण व्हायली. हे कोणी भेटलं का म्हणते पहा ना आपल्या पोराला कुठं रेल्वे खाली लोट ना तो आपण. जगामध्ये 3 गोष्टी आहेत. काही गोष्टी करण्याची गरज नाही. ते नका लावू, तुम्ही वाजून नका येईना, खाली मोकळं ठेवा. विठाला विठाला विठाला. अभंगाचं चिंतन बारीक ऐकायचं. अभंग तुकाराम महाराजांच्या गात्यातील 4 चरणाचा. आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबारा आहे, याच्यावर जीवाला एक गोष्ट करायला सांगतात. सांगणारे तुकाराम महाराज आहेत. ज्यांना सांगितलं ते आपण आहे आणि जी गोष्ट सांगितली ती अभंगात आहे. प्रश्न असा आहे, जगामध्ये 3 गोष्टी आहेत. काही गोष्टी करण्याची गरज नाही, काही गोष्टी करण्याची गरज नाही, काही गोष्टी कराव्या लागतील आणि काही गोष्टी केल्याशिवाय गत्यंतरच नाही. 3 गोष्टी आहेत. एक गोष्ट आहे करावी लागेल, एकीची गरज नाही, एक केल्याशिवाय गत्यंतरच नाही. आणि मग महाराज 3 गोष्टीतली एक गोष्ट करायला सांगतात. आता ती कोणती तिचा विचार पहा. काही गोष्टी करण्याची अजिबात गरज नाही. उदाहरणार्थ हलकट वागण्याची अजिबात गरज नाही. काय गरज नाही हो, काय वाईट वागायची, काय दारू प्यायची गरज आहे, काय जुगार खेळायची गरज आहे. लाज नावाची गोष्ट नसली म्हणजे जमलं. काय गरज आहे? दारू पिण्यानं 4 हानी आहेत. सामाजिक हानी आहे, कौटुंबिक हानी आहे, मानसिक हानी आहे, शारीरिक हानी आहे. घरात किंमत नाही, गावात कोणी खात नाही, पोटचा पैदा केलेलं नीट बोलत नाही, वाजीत आणली ती कचकवल्याशिवाय राहत नाही. मग एवढं लाज सोडून जगावंच का? साधी गोष्ट आहे. दारुड्याला किंमत दारुड्या सोडून कोण देतो बा दुसरा?
वाईट वागण्याची गरज नाही. वाक्य नाही का 4 हाण्या आहेत, बारीक बारीक वाक्य ऐकायची. का शरीराचे हाल करावेत, का संसार उद्ध्वस्त करून घ्यावा, का वाईट वागून बरबाद जगावा, ज्या गोष्टीचा फायदा नाही ते जीवन जगावंच का, काय वाईट वागण्याची गरज आहे बाबा, काय जुगार खेळण्याची गरज आहे. ज्याच्यामुळं महाभारत घडलं, ज्याच्यामुळं स्वतःची पत्नी डावावर लावायची पाळी आली, एवढा इतिहास डोळ्यासमोर पुढे असताना आपण जुगार खेळावीच का, काय जुगारीची गरज आहे बा. का असं कधी झालं बा त्यानं दारू सोडल्यापासून त्यानं जमीन विकली नाही, का प्यावी. आणि कधी बी व्यसन करताना वाक्य नाही का दारू कुठपर्यंत प्यावी, जोपर्यंत आपली बायको आपल्याला बोलत नाही तिथपर्यंत. ज्या दिवशी बायकोनं कचकवलं ना त्या दिवशी जातवान गड्यानं जगू नये. बायकोनं बोलेपर्यंत दारू प्यावी, त्या हलकट उद्या सकाळी दिसताच कामा नये. हा, इज्जतवानानं आज घरी गेल्या गेल्या फाशी घेतली पाहिजे. ज्याला इज्जत आहे त्याचा विषय हा. ज्याने लाजच ऐकली त्याला बाबा सांगू नाही तर बाबाचा बाप सांगू, त्याला काय फरक. वाक्य आपले कुडवर आले ते ना, वाईट वागण्याची करत नाही. काय बरं, वाईट वागायला कष्ट आहे आणि चांगलं वागायलाही कष्टच आहे, पण किंमत कोणत्या वागण्यात आहे चांगलं. आता खिसा कापायचा म्हणलं तरी अक्कल नको. जो खिसा कापायचा त्याच्यात पैसे पाहिजे, कापायची अक्कल पाहिजे, कापल्यावर तेवढ्या जोरात पडायला पाहिजे, सापडल्यावर मार खाण्याची धानच पाहिजे का कापला खिसा. आणि कापले ते पैसेच पाहिजे ना, का लग्नपत्रिका काप. खिसाही कापायला कष्टचे ना, मग माळ घालून हरिपाठच कर ना. दारू प्यायची म्हणलं तरी सोपं आहे का, त्याला डोळे झाकले पाहिजे, घसा चार वाजला पाहिजे, बाहेर येताना थुकत आला पाहिजे, तोंड वाकडं तिकडे केलं पाहिजे, पायजम्यात मुतला पाहिजे, येड्या बाबळीत गुतला पाहिजे, बापाची इस्टेट इकली पाहिजे तर दारू द्या. का उठला लागला दारू प्यायला, त्याला त्या खानदानीचं पाहिजे ना. गांजा प्यायचं म्हणले तरी तकलीफ आहे. 5-6 माणसं एकत्र पाहिजे, फडकं भिजून आणणारा गुलाम पाहिजे, दुसरा अंगठ्यात ताईट पाहिजे, तिसरा काथीची गुंडी फिट करून बसेल असला पाहिजे, ज्याच्या हस्ते बॉयलर पेटवायचा तो काडी धरून ताईट बसेल असला पाहिजे, ज्याच्या हस्ते कारखान्याला आग लावायची तो गालात खलास होईल असला पाहिजे, त्यांना असा निवार झटका आणला पाहिजे, काथ्या फिटून दुखाड बाहेर आलं पाहिजे, पेटला कारखाना, झाले सभासदांचे ऊस तुटायला सुरुवात, ज्याच्या शेवट पट्टा पडायला जाईल त्यांना असा निवार झटका आणला पाहिजे, मधला खडा गपक्यात बाहेर आला पाहिजे. ओम नमः शिवाय. वाईट वागायलाही कष्टच आहे. आता कॉफी करायची म्हणलं तरी त्रासच आहे ना, त्या विषयाचा पेपर पाहिजे, जे फाडून नेलंय त्याचा पेपर पाहिजे, फाडलंय ते प्रश्नपत्रिकेत आलं पाहिजे, कोणत्या खिशात याचा अंदाज पाहिजे, सापडलं पाहिजे, तवर 3 तास पुरले पाहिजे. वाक्य नीट आहे का. वाईट वागायलाही कष्टच आहे, चांगलं वागायलाही कष्टच आहे. मग मला सांगा, माळ घातल्याबरोबर लोक तुमच्या जर पाया पडत असतील तर दारू पिऊन आयुष्याचं मातेर करावंच का. जगामध्ये सगळ्यात मोठी किंमत जर आज कुणाची असेल तर ती माळ करायची. किती मोठा लखपती असू द्या, त्याला पायावर वाकवायची ताकद फक्त माळ करतच आहे. या माळीमध्ये इतकी ताकद आहे, कुणी किती लखपती असो, लागतो घरी चिल्लर खात असेल, ठोकळे मिळत असेल, तो इथं आल्या वाकलाच पाहिजे. आणि जगात एकच असा श्रीमंत माणूस आहे का तो सगळ्यांना वाकितो, त्याचं नाव माळकरी. एकच असा माणूस आहे की तो कुणालाही वाकवतो आणि कितीही लखपतीला वाकावंच लागतं, असा एकच आहे माळकरी. आणि सध्या लोक एवढ्या जास्त नाव जर कोणाला ठेवत असतील माळकऱ्याला, जास्त भुकत जर कोणच्याबद्दल असतील तर माळकऱ्यांबद्दल, आणि कुटाळं करून टाइमपास जर करीत कोणचा असतील तर माळकऱ्याचा. वाक्य आपलं कुठून आले ध्यानात ठेवा. वाईट वागण्याची अजिबात गरज नाही. आले जागेवर, अजिबात गरज नाही. काय करायचंय, वाईट अजिबात वागायचंच नाही. काय गरज आहे, काय कॉफीची गरज आहे, काय वाईट वागायची गरज आहे, आणि वागू नाही. एक भाग संपला. वाईट वागण्याची गरज नाही, पण माणसं वागल्याशिवाय राहत नाही. बरं तू चांगलंच वाग ना. मला सांगा, दगडाचं एक आठवडं आणि भाकरीचं एक आठवडं, फायद्याचं कोणतं आहे. भाकरी मग दगड घेऊन गाला बोंबलं थिटतो. तुला आठवडं दगडाचं कशाला भाकरीचं घेतो. वाईट वागायचं आणि चांगलं आहे बी. विठाला 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 विठाला
वाईट वागायला ठीक आहे पहा, वाईट वागायलाही कष्ट आणि चांगले वागायलाही कष्ट. मग वागावं कसं? चांगलंच वागावं हा पहिला भाग झाला. वाईट वागण्याची गरज नाही. दुसरं वाक्य, अन्न वस्त्र निवारा या तिन्हींची गरज आहे. अन्न वस्त्र निवारा, these three things is essential thing in the man's life. Without these three things man has a no any valuation. पोटापुरतं अन्न पाहिजे, झोपण्यापुरती जागा पाहिजे, अंग झाकण्यापुरता कपडा पाहिजेच, कमावलाच पाहिजे बापाचा सोडून. ज्याला कपडे घालायचे त्याची कमवायची लायकी पाहिजे आणि कपडे घालायची अक्कल पाहिजे. कोणते कपडे कोणत्या सीझनला घालावा याची लाज पाहिजे. बसवत नाही माणसाला आणि माणसं जीन पॅन्ट घाली त्या. 42 डिग्री तापमानाला जीन पॅन्ट, तो गावठी असन का? प्युअर जर्सी, त्याला कपडे घालायची लाज आहे का? आता मध्ये एक असा शर्ट आलता, त्याला पॅन्टचीच गरज नाही, गुडघ्याच्या खाली शर्ट. यंदा इथवरच आला एक शॉर्ट. आता पुढच्या महिन्यात भोंगळाच, कपडेच नाही, भोंगळा हिंडणार. मग आता 4 बोटानं काय तुझ्या बापाचं घर भूकंपात गेलं का? शिलाई तर लागली का नाही? शिलाई लागली, कापड गेलं. कोटी रुपयाचं शरीर तुला मिळालं लोकांना दाखवायची गोष्ट आहे का? एकदा मिळत असतं, मिळालंय सुद्धा एकदा, मिळणार सुद्धा एकदा, आणि एकदा मिळाले कधीच मिळत नाही. ते काय? शरीर. आणि ते एकट्यालाच मिळालंय फक्त. हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन द अर्थ. विदाउट मॅन व्हॉट इज द यूज ऑफ वर्ल्ड? जगामध्ये बुद्धिमान जर कोणी असेल तर तो माणूस आहे. आणि हे शरीर फक्त माणसालाच मिळालंय आणि त्याचाही वापर त्याने नीट करू नये. काय मिशा काढायची गरज आहे बुवा? लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्रात जन्माला आलो आम्ही आणि खपाखप मिशा काढायला सुरुवात केली. हिंदू संस्कृतीमध्ये मिशा फक्त आईबाप गेल्यावरच काढी द्या. याची तरी लाज आहे का नाही? सर्व्हिसवाल्या माणसाने मिशा काढलं ठीक आहे, म्हाताऱ्या माणसाने मिशा काढलं ठीक आहे. 18 ते 22चा काय प्रॉब्लेम आहे बा? ए दरिद्री हो, तुम्हाला शंका आहे का काही? हो तुम्ही गडी आहे याची काही शंका आहे का? हा अहो लग्न मांडवा जावा, दोघांनाही मिशा नाही हो, पुरीला नाही पोराला नाही. कोणच्यावर तांदूळ टाकावं लोकांनी? इथून पुढं पुरीला सांगून ठेवतो तुमच्या बाजूने मी हे घाबरू नका. नवरदेव तुम्हाला पाहायला आला का पहिल्या त्याच्या मिशा पाहिजे. आणि मिशा जर नसतील तर त्या सांगायचं भाऊ तू गडीच नाही तर मी कुठं डोकं लावू? शास्त्र काय सांगतंय? गड्याला मिशा. वाक्य नीट आहे का? हा विनोद नाही, हा टाइमपास नाही. आपण महाराष्ट्रात जन्माला आलोय. रेडा वेद बोलला, रेडा वेद बोलला, निर्जीव भिंत चालली मुलीचा, आणि 13 दिवसाने दगडावर गाथा तरंगला. दगडा सकट कच्च्या मातीत जन्माला आलो नाही आपण. वाघ फाडला होता संभाजीनं, वाघ. सरदाराच्या पोरानं राजे शिवाजीला पाहिलं नव्हतं तरी शैल होता राजा. खबरदार जर टाच मारली झाल पुढे चिंदड्या हुडवीन राय राय एवढ्या. त्या मातीत जन्माला आलेली माणसं. आणि आपण मिशा काढावा? आपण राणा प्रतापचं राज्य गेलं तर सगळं. राणा प्रतापच्या अंगात घालायला फक्त कपडे होते. राणा प्रताप अरण्यात गेले आणि बसले. ज्यानं राज्य जिंकलं त्याला असं वाटलं राणा प्रताप काय करीतोय म्हणून पाहावा, म्हणून त्याने शिपाई पाठवला. शिपाई गेला आणि राणा प्रतापांना सांगितलं जय हरी. राणा प्रताप म्हटले जय हरी. पण राणा प्रतापांच्या डोळ्यात पाणी आलं. राणा प्रतापांच्या डोळ्यात पाणी पाहिल्यानंतर शिपायाचा असा भ्रम झाला का याचं राज्य गेलं म्हणून रडतय. शिपाई येतो त्याची अक्कल तेवढी. राणा प्रतापांनी त्याने विचारलं तुमच्या डोळ्यात पाणी? राणा प्रतापांनी सांगितलंय राज्य गेलं म्हणून रडत नाही, राज्य कधीतरी जाणारच होत. तू माझ्या दारात पाहुणा आला असताना तुला द्यायला माझ्याकडे काही नाही याचं मला वाईट वाटतंय. एवढी मोठी संस्कृती आपली, एवढी मोठी. राणा प्रतापने स्वतःच्या डोक्यातला टोप काढला आणि शिपायाला दिला. तो टोप राणा प्रतापचा होता.
तो काही दुबळ्या साबल्याचा टोप नव्हता, तो काही नवरदेव मिरवेल टॉप होता. याच्या लिखा त्याच्या डोक्यात, त्याच्या लिखा त्याच्या डोक्यात. मग लग्न झाले 2-4 महिने माणसाला सुधरत नाही आपण रस्त्या नाही का घरात. तोप शिपायाच्या डोक्यात घातल्यावर जाग्यावर शिपाई ताईट झाला, जाग्यावर. तोपच तसा आहे. गेला दरबारात सगळी राजा पुढे वाकायची, हा वाकलाच नाही. राजाला असं वाटलं इट इज अ क्वेश्चन ऑफ माय क्रेडिट अँड इम्प्रेशन, हा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. म्हणला अख्खा दरबार माझ्या पुढे वाकला ना, हा वाकला नाही. राजाने त्याला खोलीत घातलं आणि सांगितलं भर दरबारामध्ये तू माझा अपमान केला, मी तुझं मुंडकं उडवतो. म्हणून राजाने त्याला तलवार काढली. त्याला सांगितलं राजा, मेण्यातली तलवार मेण्यात ठेव, ही तलवार तुला आज माझ्यावर वापरता येणार नाही. याला सांगितलं वापरायचं जाऊ दे, तू वाकला का नाही हे सांग. त्याला सांगितलं राजा ऐक, जो आयुष्यभर वाकला नाही त्याचा टोप माझ्या डोक्यात आहे. तुझ्या पुढे वाकण्याचा प्रश्न येतो कुठं? त्या राज्यातल्या टोणग्यांनी मिशा काढाव्यात. ज्यांनी झक मारली त्यांनी उद्यापासून मिशा पाहिजे, नाही तर पुरींचे कपडे घाला. लाजा वाटल्या पाहिजे आपण राहतोय कुठं. ओवी हे मराठीची नगरी विद्येचा सुखाळ. आपण माणसं कोण आहे? आपण विचार करा. हा विनोद आहे का? वाईट वागण्याची अजिबात गरज नाही. आलो जागेवर. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, अन्न वस्त्र निवारा कमावलाच पाहिजे. पोटापुरतं अन्न पाहिजे, झोपण्यापुरती जागा पाहिजे आणि अंग झाकण्यापुरतं कापड पाहिजे. पण कापड घालायची लाज पाहिजे. इथून पुढे कपडे तरी नीट घाला. म्हणजे ज्यांना घालायचे त्यांना झक मारायची तर त्यांनी नीट तरी मारा. 3-3 रंगाचे कपडे घालायचा लाजा नको वाटायला. गुडघ्यापासून खाली एक, गुडघ्यापासून वर एक, वर वेगळाच. तू घालितोच का आला? चला दुसरं वाक्य. अन्न वस्त्र निवारा कमावलाच पाहिजे. अन्न सुद्धा खास पाहिजे. अन्न कोणतं खावा याची तरी अक्कल पाहिजे. शेवटी लोकांनी भयानक अन्न खाल्ल्यामुळं भगवंताला सहन झालं नाही. भगवंतानी कोंबड्या संपवल्या. देवाने कार्यक्रम केला कोंबड्यांचा, पाहालाच नाही राहिली कोंबडी पाहाला. आता पुढच्या महिन्यात खाणारे मारणार, खाणारे. जे कोंबड्या खातात ना त्यांनी खाल्याबरोबर फडफड फडफड मेला, फडफड फडफड मेला. एक सावडला का दुसरा उचलायचा. दुसरा महिनाभर तुम्हाला तेवढंच काम. एकाचा दावा दुसऱ्याच तेरावा, हे गबाळ राहत नाही. आणि देव कधी बदला घेतल्याशिवाय देवाचा नियम सांगतो तुम्हाला. ज्यांनी ज्यांनी नोकरीला असताना पैसे खालीत ना ते रिटायर झाले. पहा कशी ज्यांनी अशी पैसे खाले अशी झाली, उरफाटी तिरफाटी झाली. ती काही 3 ठिकाणी संडासला वाकाच्यात, काही उभ्यानं संडास करतात. देव बदला घेतल्याशिवाय राहत नाही. तिथं मी असू नाही तर माझा बाप असू नाही तर आम्ही दोघं संगत असू, बुंगली का बुंगली, सुटका नाही. आता आम्ही जरी कीर्तनाचे पैसे कमीतो ना, आम्ही जर नीट वागलो नाही ना, आमची बुंगली. आम्ही काय देवाचे मेहून आहेत काय? तुम्ही पहा, ज्यांनी ज्यांनी नंबर 2 केलं, ज्यांनी ज्यांनी नंबर 2 करून इस्टेटी उभारल्या, ज्यांनी ज्यांनी गरिबांचे तळतळात घेतले, ज्यांनी ज्यांनी गरिबाच्या डोळ्यातले पाणी पाहिले, ज्यांनी गरिबाच्या आत्मे तळतळतून इस्टेटी कमावल्यात, त्यांच्या घरात पोरं सुद्धा उरफाटी तिरफाटी आहेत. ज्यांनी गरिबाच्या डोळ्यातले खळखळा अश्रू पाहिले, काहींचे संसार उद्ध्वस्त केले, त्यांच्या घरात उरफाटी तिरफाटी पोरं आली. काहींची पोरं अशी आहेत, हॉटेलात गेलं तर जिलेबी बा त्यांना लाडू मागायच्या, अंदाजच येत नाही कोणीकडं काय मागवतोय. त्यांचे म्हातारे सुद्धा तसेचे, कोण पोटात पुढे येईल, कोण पाठीत पुढे येईल, कोण पोहे खाता खाता गेला चमच्या तोंडात तसाच. देव बदला घेतल्याशिवाय देव. अन्न वस्त्र इथं आलं, मी कुठे गेलो तर जागेवर. अन्न वस्त्र निवारा कमावलाच पाहिजे. किती मुद्दे झाले? 2. तिसरा वाक्य सुरू झालं. काही गोष्टीची गरज नाही. वाच का? काही गोष्टीची गरज नाही. काही गोष्टी केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि तिसरा शब्द आहे काही गोष्टी कराव्याच लागतील. त्याचं उत्तर आहे संत संगत. तुम्हाला काय करावी लागेल? संत संगत. ध्यानात ठेवा. आज कीर्तन संपल्यावर प्रत्येक माणसानं आपले दोस्त तपासायचे आणि त्याला सांगायचं ही तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाठ घ्यायची नाही. निम्मे संसार आमच्या हलकटांच्या दृष्टीनं खलास झाले. ध्यानात ठेवा.
आमच्या निम्म्या लोकांच्या इष्टितीला गिराईक लागली असतील तर याला एकमेव कारण दोस्ती. इथून पुढं दोस्त तपासायचा, तेव्हा पुढचं काम करायचं. ज्या ज्या लोकांना मुलींची लग्न करायचे त्यांनी सुद्धा नवरदेवापेक्षा नवरदेवाचे दोस्त पहिल्यांदा तपासायचे. इथून पुढे कोणत्याही माणसाने 22% लोकांना येडस आहे महाराष्ट्रात. 22% येडस. छुप्पे किती असतील? छुप्पे किती असतील? इथून पुढे मुलगी देताना इंदुरीकर सांगेल त्या पद्धतीनं मी सांगतो, इथून पुढे पोरगी देताना पहिले नवरदेवाचे दोस्त तपासायचे. एक, त्याचं महिन्याचं टपरीचं बिल, त्याचं महिन्याचं माव्या गोव्याचं बिल, त्याचं महिन्याचं धाब्याचं बिल, त्यानं महिन्याला कला केंद्रात बाईवर किती पैसे उधळले, एवढं करून त्याचं मेडिकल करून घ्यायचं. नील रिपोर्ट आला तर सुपारी फोडायची. त्याला एक जरी आजार निघला सबंध बंद. आणि त्याचा बाप जर म्हणला ना माझा पोऱ्या तपासायचा नाही, लय आयनीचा आहे तर पोऱ्या म्हसोबाला सोड दे, जाना सोडून तू या अवलाद लय लखपतीचे, तर दुसऱ्याचं जीवन बर्बाद करण्यापेक्षा दोस्त तपासा. आणि आज सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला करण्याची गरज काय? संगत. तुम्ही म्हणाला आम्हाला संगतीची गरज काय, पण तुम्ही कुणाची संगत करू नका, संताची करा. वाक्य नीट आहे का? संताची करा. आणि संताची संगत कधीच वाया जाणार नाही. हिरा वितळायला 3600 डिग्री तापमान लागतं, पण हिऱ्यावरून जर ढिकून गेला तर हिऱ्याचे 2 भाग करतो. एवढा ढिकून मोठा आहे. 2-4 ढेकणं जर एकत्र आले तर चांगल्या हिऱ्याला माळ काढायला येते. फक्त 2-4 ढेकणांनी मनाव घेतलं पाहिजे. हिऱ्याचा बिगा ऐकला समजायचा. मग हिऱ्यांच्या इस्थिती गेला याला कारण ढेकणच आहे. बरेच हिरे भिकारी झाले, याला एकमेव कारण ढेकण आहे. आणि महाराज म्हणले ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगे नाडीला साधू जायचा. संगत करायची ना. मग तुम्ही म्हणाल आम्हाला संत संगतीची गरज काय? आलो इथपर्यंत. तुम्हाला संत संगतीची गरज काय? डोक्यात घुसलं की मी काय म्हणतोय, तुम्हाला संत संगत करावी लागेल. तुम्ही म्हणाला आम्हाला गरज काय? तुम्हाला कशाची गरज नसू द्या, ही सुखाची तर गरज आहे ना. सुखाची तर आहे की नाही? मग तुमचे एवढा रात्रंदिवस आटापिटा कशासाठी? सुखासाठी. ही सगळी गडबड कशासाठी? सुखासाठीच ना. आपला आटास कशाला आहे? मुलगा, बायको, पप्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, फिटर, हीटर, धाबा, बिअर बार, कला केंद्र, कॉकटेल, पुदिनहारा, हे सगळं सुख मिळवण्यासाठीच आहे. पहिलीला पोर नाही झालं दुसरीला कल, दुसरी नाही झालं दत्तक घे, दत्तक निघून गेलं मग मांडीव घे, पण राहून देस कोणीतरी. इथं पोर नाही, घरी नाही पोर झालं तर गुजरातला जाय, हात फिरव पण येऊ दे. याची नाही आहे. पहिले नाही झालं तर तिची बहीणच दुसरी बायको. चलो. वाक्य नाही. तुम्हाला एका वाक्यात सांगा, संसार लई नॅट नावून करायची गोष्ट नाही. होणार. लग्न झालं ना पोरग होणार, त्याची काय मिटिंग घ्यायची का भोंगा बांधायची गाडीला, मी बाप होणार आहे. बायको केली म्हणल्यावर होणार. एवढं जेव्हा थोडं मागं पुढं होईल त्याच्या पराक्रमावर राहिलं. लग्न झालं, वाक्य नाही आहे का, लग्न झालं पोरग होणार. नीट आहे का? लग्न झालं पोरग होणार, पोरग झालं मोठं होणार, मोठं झालं शाळेत जाणार, शाळेत गेलं शिकणार, शिकलं नोकरी लागणार, नोकरी लागलं लग्न करणार, त्याला बायको येणार, आपल्याला सून येणार, आपण सासरा होणार, तिला पोरग होणार, आपल्याला नातू होणार, आपण बाबा होणार, आपला पोरे आपल्याला दम देणार, सुनबाई धावून येणार, म्हातारा दिंडीत जाणार, मारणार, दुसरा म्हातारा तयार होणार. त्याला काही नीट लावायची नाही. वाक्य नीट आहे का? इट इज ए चेन, इट इज ए सायकल अँड इट इज ए जनरेशन कंटिन्युटी, इट हॅज नॉट अ गॅप सिस्टीम. संसार होणार आहे तिकडे लई नीट लावायची काही. आणि पोरग देवा बेवा का मागायचं नाही. आपली लोक इतकी दरिद्री आहेत, ते देवाला सांगायचं काय करू देवा, पुरीचं लगीन जमन, भाकर गिळण, वाळू खाय, काय रोग झाला का तुला, काही तर देवाला सांगायचं काय करू देवा, 6 वर्ष लग्नाला झाले, अजून पोरग होईन. आता बायको कोणची?
बायको कोणची आपली पोर कोण द्यायचं देवानं मग तू करतो काय बुवा देवा देवा कुठं पोरग मागत असते का देवा का मागायचंय का राहतो तुम्हाला कशाची जरी गरज नसली तरी सुखाची आहे आपला आटा असच कशासाठी कशासाठी सुखासाठी मग सुखी कोण आहे दत्तू पाटील का भिका पाटील जगात सुखी कोण मला एक सांगा उतारा कुणाकडे आहे जमिनीचा तलाट्याकडे आणि लाईट बिल कुणाकडे आहे वायरमॅन काय मग तुम्ही उतारा कोणच्या मागितला पाहिजे तलाट्याकडे बरोबर आहे ना मग तुम्हाला पाहिजे काय सुख तुम्हाला काय पाहिजे सुख मग कोणीतरी सुखी आहे त्याची गाठ नको का घ्यायला सुखी कोणीतरी एक आहे कोण आहे तो